दरम्यान मतदारांच्या दुबार नावावरनं ठाकरे गटातले नेते चंद्रकांत खैरे यांनी एमआयएमवर आरोप केलाय। एमआयएमकडनं दुबार नोंदणीच नाही तर दोन वेळेला मतदान झाल्याचं सुद्धा खैरेंनी म्हटलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 4 मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर दुबार नावं असल्याची तक्रार करण्यात आली आहे। ठाकरे गटाकडून 3ही मतदारसंघामध्ये जवळपास 1 लाखपेक्षा अधिक मतदार हे डबल असल्याचं तक्रार केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांची देखील चंद्रकांत खैरे यांनी भेट घेतली होती। त्यांचा काय अनुभव आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। का अशा पद्धतीची तक्रार तुम्ही केली आहे आणि तुम्हाला काय अनुभव आहे? नाही, मागचा अनुभव असा आहे की मागच्या 2019ला त्याच्या आधी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन मी इलेक्शन कमिशनकडे गेलो होतो दिल्लीला, आणि त्यांना मी सांगितलं होतं। मग त्यांनी एक इमिजिएटली कसं पत्र दिलं होतं त्यावेळेच्या कलेक्टरला, चौधरीला, पण त्या चौधरींनी सुद्धा काही काम नव्हतं केलं। शेवटी जे व्हायचं तेच झालं। 4 ठिकाणी नावं, एकाच घरातील त्या नावं असतात, ते एक इकडं असं करून सगळा गोंधळ केला होता। पण तरी ठीक आहे, झालं, मतदान झालं, हे आम्ही पडलो असेल, काय झालं असेल, त्याला तेही कारणीभूत आहे। आता ह्यावेळेस मात्र आम्ही परत एकदा भेटून त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या याद्या अपडेट कराव्या लागतील, आणि बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी 2 नावं, 3 नावं आहे, कोणाचे नावं नाही आहे, कोणाचे आहे, कोणाचं नाव घरचं इकडे आहे, कोणाचं तिकडे आहे, हे तुम्ही त्या ठिकाणी हे असं तुम्ही लक्ष द्या, आणि त्या लक्ष करून प्रामाणिकपणे मतदान झालं पाहिजे हे तुम्ही त्या ठिकाणी करा। जर इकडे पण मतदानात नाव आहे, इथेही मतदान करणार, तिकडेही मतदान करणार, तर हा गुन्हा आहे। आणि ते मतदान झालेले असेल, तुमच्याकडे मतदान झालेल्याचं याद्या सगळे तुमच्याकडे असतात ना। ज्यांनी म्हणजे ज्यावेळेस आपण आतमध्ये बूथवर बसतो, त्या बूथची यादी पण त्यांच्याकडे असते, ते टिक मारतात, तर ती टिक मार्क तुम्ही पहा, इकडे टिक मार्केट पहा, तर असेल तुम्ही शोधा। हे आता तुमचं काम, आम्हाला तुम्ही देणारच नाही ती यादी। तुमचं असं म्हणणं आहे की डबलला मतदान ज्यांनी केलं त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा? बिलकुल करा। म्हणजे डबल टिबल खूप लोकांनी नावं दुसरेच जाऊन मतदान केलं, हे सगळं त्या ठिकाणी खूप गोंधळ झालेला आहे। आता तो गोंधळ आता हळूहळू बाहेर पडायला लागला, परंतु या ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही। मग कलेक्टरांसुद्धा भुमरेने आणलेलं होतं, म्हणून ते त्यांचे खातीरपाणी करायला लागले। हे सगळं त्या ठिकाणी सगळा गोंधळ झालेला आहे। ह्या महाविकास म्हणजे आघाडीला कसं पाडायचं, महायुतीला कसं विजयी करायचं, हा प्रकार त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सुद्धा पूर्णपणे केलेला आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।